शहरात अनंतराव गारदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे व्यापारी सेलचे अध्यक्ष यांच्या निवासस्थानी शुभेच्छा भेट देण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी व्यापारी वर्ग, मित्र परिवार, अशोकराव कानडे, शहर सहकारी बँक माळीवाडा, विशाल गणपती विश्वस्त, संजय गरुडकर सर, उद्योगपती केडगाव, सय्यद खलील, काँग्रेस उपाध्यक्ष मोहसिन शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष निजामभाई जहागीरदार, काँग्रेस उपाध्यक्ष आरिफ पटेल, सरचिटणीस नलिनीताई गायकवाड, महिला शहर अध्यक्ष रजनीताई ताठे, सरचिटणीस रुकैया शेख मुकुंदनगर, महिला अध्यक्ष फरीन मोहसिन, महिला उपाध्यक्ष मुकुंदनगर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशोक गुंजाळ, नंदन सिंह परदेशी, निसार बागवान, साबळे मामा, प्रवीण जोशी, अण्णा कोडम, विक्की जाधव, आयबी शहा, फायरोज आर्किटेक्ट, आजू शेख आणि सय्यद साहेब, अनंत गारदे, सचिन गारदे, नितीन गारदे आदींची उपस्थिती होती। गारदे साहेब आम्ही त्यांनी सांगितलं की नगरमध्ये असल्या या तुम्ही भेट देण्यासाठी त्यांना त्याच वेळी शक्य झालं। मी मुंबईला नाही गेलो, आज येण्याचा योग आला। खऱ्या अर्थाने आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर राजकारणी मंत्री या ठिकाणी व्यावसायिक लोक, व्यापारी लोक आणि चांगले विचारवंत लोक भेटले। ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची वाटते। कारण आम्ही सुद्धा बऱ्याच वेळा हे राजकीय चर्चा या गोष्टीला आम्ही पण कंटाळलेलो असतो। पार्टी स्पीड हे मी तर बऱ्याच जणांना सांगतो, ठीक आहे मी राजकीय पक्षात काम करत असलो, मी जरी आमदार असलो, मी 100% समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो। माझ्या राजकीय कारकिर्दीत मी कधी कोणाची जेवढी केली म्हणजे मी एखादा कार्यकर्ता जर माझ्या विरोधात गेला तर मी त्याला कधी दोष देत नाही, तुम्हाला दोष देतो की आपण त्याची सेवा करायला म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे राजकारणात आता साहेबांनी सांगितलं, कानडे साहेबांनी पण सांगितलं, सरांनी सांगितलं, राजकारणात अजून काय होतं लय तुला पाणी द्यायचं असतं। तुमच्यासारखी लोक बरोबर, तुमच्यासारखी चांगले लोक प्रेम करतात, याच्यापेक्षा वेगळं काय नाही। शेवट माणूस पुढं सत्ता बरोबर घेऊन जात नाही, संपत्ती बरोबर घेऊन जात नाही, हे सगळं शून्य, हे सगळं आपण एक ना एक दिवस आपण इथं सोडून जाणार आहे। आपण खाली हात जाणार, पण मग आपण जन्माला आल्यानंतर दिसतो पळतो हे माझं स्वार्थापोटी, त्या सत्यपोटी रक्ताचे नाते आपण विसरतो, सख्या भावांना विसरतो। फक्त कसं आपल्याला फक्त पुढं जात आहे। अरे आम्ही तर कधी विनोदाने काही लोकांना मी तर बऱ्याच वेळा म्हणत असतो की तुम्हाला एक वेगळं परमिशन मिळणार आहे, काय ते तुम्ही जेवढं कामावरून हे सगळं वर घेऊन जाल तुम्हाला संधी म्हणजे लोकांना भान राहत नाही। मी तर बऱ्याच वेळा सांगतो, आयुष्यात कसं जगायचं हे जर शिकायचं असेल ना तर जो कोविडचा आपण 2 वर्ष पूर्वी पाहिजे, कोविडची परिस्थिती अभ्यासा आणि मग आपण कसं पुढे जगायला पाहिजे हे ठरवलं पाहिजे। आपण एक सैनिक असतो, एखाद्या घटना घडल्यानंतर आणखी गेल्यानंतर आपण त्यावेळेस सैनिक भावनिक होतो, आपण काय हे सगळं सोडून जाणार, तिथून बाहेर पडलो आपण परत आपण आपल्या पद्धतीने काम करतो। तर बऱ्याच जणांना सांगत असतो, आपण आपल्या आयुष्यात जगत असताना ना समाजासाठी काहीतरी जगलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं समाजासाठी। आता मी सुद्धा आज आमदार मी काय माझ्या प्रतिष्ठेसाठी, मला आमदारकी लोकांनी प्रतिष्ठेसाठी स्वतःच्या त्या ठिकाणी आपलं डेव्हलप कसं होता येईल यासाठी ही सत्ता नाही दिली। सत्ता यासाठी दिलेली असते की आपल्या समाजाला आपण त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।